ढोल, मृदुंग, पखवाज, नाळ, तबला ही तालवाद्ये आपण साऱ्यांनी पाहिलेली आहेत. ती आतून पोकळ असतात. या वाद्यांच्या चामड्यावर बाहेरून आघात होत असतो. आघात काय स्वरूपाचा आहे, किती तीव्रतेचा आहे, वाद्याचे चामडे पुरेसे ताणलेले, तापलेले, चढवलेले असण्यावर आतून येणारा ध्वनी ठरत असतो. तबल्यासाठी वापरले जाणारे खोड कोणत्या झाडाचे आहे यावरही आवाज अवलंबून असतो. तबल्याला शाई भरणारा, सजवणारा कारागीर कसलेला असायला हवा. त्यातून ध्वनी काढणारा कलाकार किती ताकदीचा आहे यावर त्यातून येणाऱ्या स्वराचा गोडवा ठरत असतो. ढोल हाताने बडवा किंवा त्याच्यावर काठीने आघात करा, ढोलातून ध्वनिलहरी बाहेर पडतातच. कोणत्याही उपकरणाला न दिसणारे मन मुळात पोकळत असते, पण पोकळ असणाऱ्या मनाचा ढोल मात्र सतत वाजत असतो. बाहेरच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर मनातून प्रतिक्रिया उमटत असते. फक्त तो आवाज, नाद आपल्या स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाही ऐकू येत नाही. त्या आतल्या आवाजाचे परिणाम चेहऱ्यावर होऊ शकतात, ते दुसऱ्याला टिपता येतात, पण हा आतला आवाज मात्र फक्त स्वतःसाठी असतो. अनेक वेळा माणसे स्वतःच्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात. चांगले काय, वाईट काय, काय करावे, काय करू नये याविषयीच्या सूचना मन सतत देत असते, पण त्याकडे लक्ष द्यावे असे अनेकांना वाटत नाही. मनाच्या ढोलाचे कंपन दुसऱ्याच्या कानांपर्यंत कधीच पोचत नाही, पण त्या कंपनाच्या लहरी 360 अंशात सर्वत्र पसरत असतात. जन्म झाल्या क्षणापासून मनाच्या अंतरंगात खूप काही साठविले जात असते. किंबहुना ऐकण्याचे काम कान गर्भात असल्यापासून करीत असतात. जे काही ऐकले जाते ते सारे संग्रहित करून ठेवले जाते. यापैकी काय आठवायचे, काय नाही हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर, क्षमतेवर ठरत असते. जन्म झाल्या क्षणापासूनच्या सर्व घटना स्मृतिकोशात साठविल्या जात असतात. किंबहुना प्रत्येक पेशीत या साऱ्याची नोंद ठेवली जात असते. निदान काही जाणकारांनी तसे सुचविले आहे. हा तपशील कसा वापरायचा हे प्रत्येकाचे मन स्वतंत्रपणे ठरवीत असते. एकाच घरात, एकाच संस्कारात वाढलेल्या मुलांची आकलन क्षमता भिन्न असते, हे आपण साऱ्यांनी पाहिले आहे. या मुलांचा आहार सारखाच असतो, वातावरणही सारखे असते, मुलांना मिळणाऱ्या सुविधाही सारख्याच असतात, पण मुलांची वर्तणूक वेगळी असल्याचे जाणवते. भावंडांच्या बुद्धिमत्तेतील भिन्नता सहज लक्षात येऊ शकते. असे का घडते? मेंदूत भरल्या जाणाऱ्या तपशिलापैकी काय स्वीकारायचे, काय नाकारायचे हे प्रत्येकाचे मन स्वतंत्रपणे ठरवीत असले पाहिजे. पोकळ असणाऱ्या मनात भरला जाणारा तपशील सारखाच असतो, पण ढोलातून येणारा आवाज मात्र वेगळ्या तीव्रतेचा असतो. मनाची जडणघडण नेमकी कशामुळे होत असते याचे अचूक उत्तर अद्याप मिळालेले नाही. हवा तसा माणूस घडविण्याचे प्रयोग फार पूर्वीपासून करण्यात आले आहेत. पोकळ असणाऱ्या मनात तपशील भरण्यावर सारे काही अवलंबून नसते. ही माहिती वापरणारे मन कसे आहे यावर सारे ठरत असते. जन्माला येणारे मन येतानाच काही वेगळे ठसे घेऊन जगात येत असले पाहिजे. प्रत्येक मन दुसऱ्या मनापेक्षा वेगळे असते. पुनर्जन्म हा या मनाचा होत असतो, आत्म्याचा नाही. आत्मा हा सर्वव्यापी, कल्पनातीत अशा अवकाशात सदा सर्व काळ अस्तित्वात असतो. यावर स्वतंत्रपणे विचार मांडण्यात येईल. कृपया ढोलासारखे पोकळ असणारे पण बहिर्जगतातील प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देणारे मन या संकल्पनेबाबतची आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.